महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होणाऱ्या निवडणुका या नेहमी चर्चेचा विषय जे आहेत त्या बनताना आपल्याला पाहायला मिळतात. देश पातळीवर अनेकदा निवडणुकांची चर्चा जी आहे, स्पेसिफिकली महाराष्ट्राच्या निवडणुकीची चर्चा जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. मग ती विधानसभेची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक असो, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक निवडणुकांना जे आहे ते एक वेगळं महत्त्व असल्याचं पाहायला मिळतं. अशातच माळेगाव मधल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेलने 21 पैकी 20 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व आपलं प्रस्थापित केलं. सहकार बचाव पॅनेलच्या चंद्रराव तावरे यांच्या रूपाने फक्त त्यांना एक जागा जी आहे ती जिंकता आली. बळीराजा सहकार बचाव पॅनेल जो होता, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, शरद पवार सुप्रिया सुळेंच्या मार्गदर्शनाखाली युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली हा पॅनेल उभा होता, ज्या पॅनेलला एकही जागा जी आहे ती जिंकता आली नाही. या माळेगावचे अनेक इंटरेस्टिंग किस्से जे आहेत ते वेळोवेळी समोर येत होते. मात्र याच माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सलग 30 वर्ष म्हणजे 6 वेळा निवडणूक लढवणारी एक अवलिया व्यक्ती आहे. अर्थात या 6 पैकी केवळ 5 एक वेळा जो आहे तो त्यांना विजय मिळाला आणि 5 वेळा त्यांचा जो आहे तो पराभव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नेमकी ही व्यक्ती कोण आहे आणि ही व्यक्ती माळेगावची निवडणूक जी आहे ती का लढत असते, एवढा इंटरेस्ट का दाखवत असते, याच अनुषंगाने याचीच माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. या व्यक्तीचं नाव आहे शिवाजी कोकरे. लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आणि लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर लोकशाही प्रणालीमध्ये होणाऱ्या निवडणुका या बिनविरोध होता कामा नयेत, अशी धारणा किंवा अशी भूमिका या शिवाजी कोकरे यांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. 1991-92 पासून ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं. 1992ला त्यांनी पहिल्यांदा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढली, ज्याच्यामध्ये 1820 इतकी मतं त्यांना मिळाली आणि ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक जे आहेत ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तिथपासून म्हणजे 1992 पासून ते अगदी कालच्या 2025च्या निवडणुकांपर्यंत सलग 6 निवडणुका या शिवाजी कोकरे यांनी लढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. 30 वेळा लढले, पडले, पुन्हा लढले, अशी स्थिती जी आहे ती शिवाजी कोकरेंची आपल्याला पाहायला मिळते. ते सातत्याने निवडणूक जी आहे ती लढताना पाहायला मिळतात. आणि याबाबत ज्यावेळी स्वतः शिवाजी कोकरे बोलले त्यावेळी त्यांनी असं दिलेलं उत्तर होतं की जोवर चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत माझं नाव कारखान्यामध्ये घेतलं जाईल, कारण या पठ्ठ्यानं कुठलीच निवडणूक बिनविरोध जी आहे ती होऊ दिली नाही. अगदी कालची सुद्धा जी निवडणूक आहे 2025 मध्ये झालेली, या निवडणुकीमध्ये आम्ही सायकलवर फिरून प्रचार केला. गोरगरिबांवर संचालक मंडळानं अन्याय केला नाही पाहिजे यासह प्रमुख मुद्दे घेऊन जाय, कारखान्याचा कारभार पारदर्शी पद्धतीने झाला पाहिजे यासह प्रमुख मुद्दे घेऊन आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो आणि आपण सायकलीवर प्रचार केला, असं शिवाजीराव कोकरे जे आहेत ते सांगताना पाहायला मिळतात. माळेगावची निवडणूक 30 वर्ष लढणारे हे शिवाजी कोकरे यांनी सलग 36 निवडणुका ज्या आहेत त्या लढलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत या सगळ्या निवडणुकांचा जो आहे तो प्रामुख्याने समावेश असल्याचं पाहायला मिळतं. जरी त्यांना यश मिळालं नसलं तरी शेवटचा श्वास असेपर्यंत आपण कुठलीच निवडणूक ही बिनविरोध होऊ देणार नाही, असं शिवाजी कोकरे जे आहेत ते म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. माळेगावच्या निवडणुकीबाबत किंवा या शिवाजी कोकरेंबद्दल तुम्हाला नेमकी काय माहिती आहे हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि पाहत रहा टॉप न्यूज मराठी. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.